खास लेडीजसाठी पंढरपूरमध्ये सुरू झाले अक्षरा गारमेंट। आमच्याकडे लेडीज कुर्ती, प्लाझो, घागरा, वेस्टर्न टॉप, वन पीस मिळतील। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांची बदली झाल्याच्या आनंदामध्ये बळीराजा शेतकरी संघटना आणि कोळी महासंघाच्या वतीने पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आलाय। मागील अनेक दिवसापासून पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे या अनेक प्रकरणात चर्चेचा विषय बनल्या होत्या। कधी अवैध वाळू उपसामध्ये हात, तर कधी रेशन कार्ड सारख्या विषयात पैसे घेत असल्याचे आरोप, तर कधी कुणाचे कामच करत नव्हत्या, त्या आलेल्या लोकांना व्यवस्थित वागणूकही देत नव्हत्या, अशा अनेक तक्रारी त्यांच्या बाबतीत होत्या। त्यामुळे त्यांची आज बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी निलेश गौंड यांची नियुक्ती झाली आहे। परंतु तहसीलदार वैशाली वाघमारे यांची बदली झाल्याचे वृत्त समजताच शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठल मंदिर परिसरामध्ये पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे। म्हणजे कार्यहीन अधिकारी बदलला तर लोकांना किती आनंद होतो हेच आजच्या पेढे वाटपावरून दिसते। पाहुयात याबाबत शेतकरी संघटनेचे माऊली हळणवर यांनी काय म्हटलंय। पंढरपूरच्या तहसीलदार वैशाली वाघमारे यांची आज महाराष्ट्र सरकारने बदली केलेली आहे। त्यांचा आदेश मिळाल्यानंतर आज पंढरपुरात आम्ही बळीराजा शेतकरी संघटना व कोळी महासंघाच्या वतीनं इतर सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही आज पांडुरंगाला पेढे वाटून आनंद साजरा केलेला आहे। याचं एक कारण आहे, गोरगरीब रेशन कार्डासाठी जरी तहसीलमध्ये गेले तरी त्यांची अडवणूक होत होती। अनेक पुराचं अनुदान असेल, अवकाळीचं अनुदान असेल, यामध्ये महसूलच्या तहसीलदारांनी कधीही शेतकऱ्याला सर्वसामान्याला सहकार्य केलं नाही। पंढरपूर तालुक्यात प्रचंड वाळू उपसा सुरू होता। अनेक सामाजिक कार्यकर्ते, अनेक नेते मंडळी तक्रारी करत होते, परंतु याच्याकडे हेतू पुरस्कृत दुर्लक्ष करून या तहसीलदार मनमानी कारभार करत होत्या। अनेक आमदारांचे सुद्धा फोन त्या उचलत नव्हत्या, सर्वसामान्य नागरिकांचे तर फोन कधी उचलत नव्हत्या, परंतु आमदारांचे पण फोन त्या मॅडम उचलत नव्हत्या। महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी आम्ही तक्रारी केली। थेट मुख्यमंत्र्यांकडे बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं होतं। पालकमंत्र्यांना भेटून अनेक संघटनांनी निवेदन दिली। सरकार दरबारी वेगवेगळ्या ठिकाणी निवेदनं दिल्यामुळे आज त्यांची महाराष्ट्र सरकारने बदली केलेली आहे आणि इथून पुढचा तहसीलदारांनी तरी सर्वसामान्यांसाठी व शेतकऱ्यांसाठी काम करावं ही बळीराजा शेतकरी संघटना व इतर सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही आवाहन करत आहोत।